मित्रांनो, आता जसं की जस्ट UPSCचा रिझल्ट आलेला आहे आणि त्यात ऑल इंडिया रँक 1 अनुज सरांची आलेली आहे. बट आपण जर बघायला गेलं तर त्यांचं बॅकग्राऊंड आहे MBBS त्यांनी कंप्लीट केलेलं आहे एम्स जोधपूरमधून. ते पण त्यांचा हा थर्ड अटेम्प्ट होता. फर्स्ट अटेम्प्टमध्येच ते सिलेक्ट झालेले होते, पण त्यांना डॅनिक्स भेटलेली होती फर्स्ट अटेम्प्टमध्ये आणि थर्ड अटेम्प्टमध्ये त्यांना ऑल इंडिया रँक 1 आलेलं आहे. म्हणजे ते IASसाठी आता ते निश्चित आहेत आणि त्यांना कॅडर प्रेफरन्स पण चांगला भेटून जाईल. बट ते एक महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला एक डाटा दाखवतो. ओके, हे काही UPSC टॉपर्स आहेत ह्या वर्षीचे आणि त्यांची तुम्ही रँक बघू शकता आणि पहिले पण ते सर्व्हिसमध्येच आहेत. असे खूप सारे जण आहेत, म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही जर बघितलं तर हे 30 जण आहेत. ओके, जे सर्व्हिसमध्ये होते आधीच. आता जर आपण 900 पैकी ना 950 ऑलमोस्ट सीट होत्या, 950 सीट्स होत्या, त्यापैकी ना 250 जे आहेत आधीच सिलेक्टेड होते. म्हणजे तुम्ही कॉम्पिटिशनचा विचार करा, आधीच सिलेक्टेड ऑफिसर परत एक्झाम देत आहेत आणि त्याच्यामध्ये किती कॉम्पिटिशन वाढणार आहे. आणि एक्झॅक्ट हे सेम MPSCला सुद्धा होतं. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, आपली जी कॉम्पिटिशन आहे आता ओळखून घ्या. सिलेक्टेड कॅन्डिडेट्स तुमच्यासाठी कॉम्पिटिशन आहे, ना की आता जे जस्ट फॉर्म फक्त देण्यासाठी फॉर्म भरतात ते तुमची कॉम्पिटिशन नाही आहेत. खरं तर हे जे सिलेक्टेड कॅन्डिडेट्स आहेत तुमचे ते कॉम्पिटिशन वाढवत आहेत. म्हणून थोडंसं ध्यान द्या. हा व्हिडिओचा मला तेच मोटिव्ह होता की तुम्हाला दाखवून द्यायचं आहे की कॉम्पिटिशन कुठल्या लेवलला आहे. UPSCमध्ये हे आहे, तर MPSCमध्ये सुद्धा हे नक्कीच आहे आणि तुम्हाला मी ते फॅक्च्युअल डाटासुद्धा दाखवेन. आणि जर तुम्हाला आणि ह्या सगळ्या टॉपर्सचं एक सिक्रेट आहे, ते आहे PYQ. कुठलाही तुम्ही इंटरव्ह्यू, आता तुम्ही मॉक इंटरव्ह्यू वगैरे ऐकणारच आणि यूट्यूबवरती आता भरमसाठ व्हिडिओज येतील UPSC रिझल्ट रिलेटेड. बट त्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट कॉमन भेटेल, PYQ. सगळीकडे PYQ रिलेटेड कॉमन गोष्ट भेटेल, म्हणून PYQ चांगली करायचे आहेत. आपल्या MPSCच्या राज्यसेवेसाठी PYQ किती इम्पॉर्टंट आहे तुम्हाला सांगितलेलं आहे. PYQ यूज करून आपण ट्रिकने कसे क्वेश्चन सॉल्व्ह करतो, जेव्हामध्ये आपल्याला आन्सर माहीत नसेल सुद्धा आपण आन्सर कसं काढणार आहे ते पण मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून समजवलेलं आहे. ते व्हिडिओ नक्की बघा. टेलिग्राम चॅनल जॉईन करा विसरू नका.